फार सोपे वाटतात. चला सुरू करूया आपण. फाइंड कोरिलेशन. क्वेश्चन आहे कोरिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. ओके, कोरिलेशन आपण मागील व्हिडिओमध्ये कोरिलेशनच्या थेअरीबद्दल व्हिडिओ पाहिलेला आहे किंवा बनवलेला आहे. आता आपण एक्झाम्पल सिलेक्ट केलेले आहे कोरिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. मित्रांनो, असे दोन रो दिलेले असतात, एक्स रो आणि वाय रो. हा आडवा दिलेला टेबल उभा केला आहे. ओके, एक्स चा कॉलम ॲज इट इज, वाय चा कॉलम ॲज इट इज. कोरिलेशन साठी, कोरिलेशन काढण्यासाठी, कोरिलेशनची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला 5 कॉलम आवश्यक असतात. किती? 5 कॉलम्स. त्यातले 2 कॉलम्स एक्झाम्पल मध्ये दिलेले असतात. एक्स कॉलम, वाय कॉलम, नवीन एक्स स्क्वेअर चा कॉलम, नवीन वाय स्क्वेअर आणि शेवटचा कॉलम एक्स इंटू वाय. असा हा टेबल आपण पूर्ण केला आहे. एक्स कॉलम, वाय कॉलम, एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर आणि एक्स वाय. पूर्ण कॉलमची ऍडिशन केली की तुम्हाला समेशन सिम्बॉल मिळतो. ओके, कंप्लीट कॉलमची सम करा, ऍडिशन करा, समेशनचे सिम्बॉल येतील. समेशन एक्स, समेशन वाय, समेशन एक्स स्क्वेअर, समेशन वाय स्क्वेअर, समेशन एक्स वाय. ओके, हियर n इज इक्वल टू 5. n म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. 1 2 3 4 5. आडव्या ओळी 5 आहे. पहिली स्टेप कोरिलेशन काढण्यासाठी नंबर 1 स्टेप फाइंड मीन ऑफ एक्स अँड वाय. एक्स कॉलम वरून मीन काढा, वाय कॉलम वरून मीन काढा. पहिला फॉर्म्युला आहे एक्स बार. एक्स बार चा फॉर्म्युला आहे समेशन एक्स अपॉन n. हा पहिला कॉलम डिवाइडेड बाय n केला की तुम्हाला एक्स बार मिळतो. मग समेशन एक्स आहे 45 डिवाइडेड बाय 5. 45 बाय 5 9. एक्स बार इज इक्वल टू 9. नेक्स्ट टू फाइंड वाय बार. वाय बार साठी फॉर्म्युला आहे समेशन वाय अपॉन n. समेशन वाय अपॉन n 55 बाय 5 11. वाय बार इज इक्वल टू 11. पहिली स्टेप कंप्लीट. फाइंड एक्स बार, वाय बार. नेक्स्ट फाइंड सिग्मा एक्स, सिग्मा वाय. सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डेविएशन. स्टँडर्ड डेविएशन कोणाचा काढायचा? एक्स चा. स्टँडर्ड डेविएशन वाय चा. मग सिग्मा एक्स चा फॉर्म्युला. सिग्मा एक्स फॉर्म्युला लिहिताना सिग्माचा फॉर्म्युला कंपल्सरी रूट मध्ये लिहितात, अंडर रूट. आता आपण याच्यावरून एक्स बार काढला, याच्यावरून वाय बार कॅल्क्युलेट, एक्स बार कॅल्क्युलेट, वाय बार कॅल्क्युलेट, इथून सिग्मा एक्स कॅल्क्युलेट, इथून सिग्मा वाय कॅल्क्युलेट, इथून कोव्हॅलेन्स ऑफ एक्स वाय. आता आपल्याला एक्स वाय समेशन एक्स स्क्वेअर पाहिजे. समेशन एक्स स्क्वेअर अपॉन n माइनस सिग्मा एक्स, एक्स चा एक्स बार सिलेक्ट करायचा, एक्स बार चा स्क्वेअर. फॉर्म्युला समजला? रूट मध्ये लिहिताना त्याचा स्क्वेअर करायचा आहे. सिग्मा एक्स स्क्वेअर, एक्स बार चा स्क्वेअर. तर 533 अपॉन 9 माइनस 81. 81 म्हणजे 9 चा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन केलं बाय यूज कॅल्सी. आंसर फाइनल नोन एज सिग्मा एक्स. ओके, सिमिलरली सिग्मा वाय अंडर रूट समेशन वाय स्क्वेअर अपॉन n म्हणजे ही समेशन 655 माइनस वाय बार समेशन कॅल्क्युलेशन केलं सिग्मा वाय कंप्लीट. 2 स्टेप कंप्लीट. फाइंड मीन आणि फाइंड सिग्मा एक्स अँड सिग्मा वाय. तिसरी स्टेप फाइंड कोव्हॅलेन्स ऑफ एक्स वाय. COV कोव्हॅलेन्स ऑफ एक्स वाय. आता आपल्याला हा कॉलम यूज झाला, हा कॉलम यूज झाला, याच्यावरून एक्स बार, याच्यावरून वाय बार, सिग्मा एक्स, सिग्मा वाय आणि इथून कोव्हॅलेन्स ऑफ एक्स वाय. मग हा कोव्हॅलेन्स ऑफ एक्स वाय चा फॉर्म्युला आहे समेशन एक्स वाय. शेवटचा कॉलम एक्स वाय अपॉन n माइनस एक्स बार वाय बार. ओके, इथं दोन्ही व्हेरिएबल प्रेझेंट. समेशन एक्स वाय अपॉन n माइनस एक्स बार इनटू वाय बार. आणि मग या व्हॅल्यूज पुट केल्या आपण 445 अपॉन 5 एक्स बार वाय बार ची व्हॅल्यू कॅल्क्युलेशन केलं -10. इसी दिवायड बाय कोव्हॅलेन्स. अशा 3 व्हॅल्यूज तुम्हाला पाहिजे असतात, सिग्मा एक्स, सिग्मा वाय आणि कोव्हॅलेन्स. आणि मग लास्टला फॉर्म्युला फॉर कोरिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. हा फॉर्म्युला आहे फॉर्म्युला फॉर कोरिलेशन बिटवीन एक्स अँड वाय. r of xy is equal to covariance of xy divided by sigma x into sigma y. Covariance of xy upon sigma x into sigma y. Covariance आहे -10 आणि या दोन व्हॅल्यू पुट आन्सर कंप्लीट. नोन ॲज कोरिलेशन बिटवीन x and y. असे व्हिडिओ आपण पुढे पाहू.